प्रकारची माहिती आहे. आणि हे जे पान आहे ते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. तर तुम्ही हे चित्र रंगवू शकता, दिलेलं चित्र रस्ता दाखवू शकतात, काही शब्द कोडे सोडवू शकतात. इतका सुंदर असा हा पेपर तुमच्यासाठी JCI तापती क्लबने उपलब्ध केला आहे. करण प्रवीण शिंदे. तुला सकाळ पेपर आवडला? तू काय करणार आहे या पेपरचं? अच्छा अच्छा, म्हणजे याच्यावरनं तू मोबाईलची माहिती घेणार आहे, चित्र काढणार आहे आणि जेवढं ज्यांना नॉलेज आहे ते याच्यातनं घेत जाणार आहे. तुझ्या घरी तू पेपर लावायला सांगणार आहे पप्पांना, आईवडिलांना, आणि दररोज वाचत जाणार आहे. आणि मित्रांना पण सांगशील का रे बेटा तू पेपर वाचायला? सगळ्यांना सांगशील? कोणत्या शाळेला आहे तू? तिसरीला. शाळेचं नाव काय बेटा? नमस्कार सकाळच्या वाचकांनो, आजचा जो दिवस आहे JCI ताप्ती यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आज इथे आलेले आहे. त्यांच्या माध्यमातून सकाळच्या उपक्रमाबद्दल त्यांनी एक उपक्रम घेतलेला होता. त्या उपक्रमाबद्दल आपण त्यांना विचारू, हा उपक्रम काय होता, कसा होता आणि मुलांच्या हितासाठी तो कसा होता. मॅडम आपलं नाव? हेमा सुरेश बेहरा. हेमा सुरेश बेहरा जी. हाँ मैडम, या सकाळचा तुम्ही कसा काय उपक्रम घेतला? हा ये हमने 1 साल के लिए अडॉप्ट किया है भागीरथी प्राथमिक विद्यालय को. यहाँ हम महीने में जो इनकी रिक्वायरमेंट रहती है उससे संबंधित प्रोजेक्ट लेते रहते हैं. अभी हाल ही में श्रीकांत जोशी सर ने हमें ये बताया प्रकल्प आपका कि सकाळ के माध्यम से बच्चों के लिए बहुत ही बढ़िया एक एडिशन स्टार्ट किया है. उसमें हमने रुचि बताई, पूरा पेपर देखा और बच्चों के लिए जो नई नई कहानियाँ, वर्ग पहेली, मोबाइल कैसे यूज़ करना है, शैक्षणिक वगैरह सारी जो भी इंफॉर्मेशन है उससे संबंधित जानकारियाँ इस संकल्प में है. तो हमने श्रीकांत जोशी सर से कांटेक्ट किया और उसके बाद ये स्कूल में आज हमने एडिशन देने का संकल्प लिया. बहुत ही अच्छा उपक्रम है मैडम आपके माध्यम से. इसमें समझने वाले बहुत कम लोग रहते हैं और उसमें आपने इस स्कूल को पूरे बच्चों को एडॉप्ट किया है, ये बहुत बड़ी बात है. साल भर के लिए आप उनके लिए आप अपने माध्यम से JCI के माध्यम से आप उनको सेवा देने वाली है, ये बहुत बड़ी अच्छी बात है. सकाल के माध्यम से और मैं राजेंद्र जावले सेवानिवृत्त कला शिक्षक आर्टिस्ट विजन फाउंडेशन के माध्यम से आपको शुक्रिया अदा करता हूँ. मैडम आपका नाम? रेखा देवदत्त व्यास. रेखा देवदत्त व्यास. मैडम जी आप बताइए. नहीं, ये पेपर में मुझे जानकारी मेरी प्रेसिडेंट ने दी कि हम इस प्रोजेक्ट में बताया गया कि बोले अपन ये प्रोजेक्ट लेने वाले हैं रेखा. तब मुझे ये समझ में आया कि वाकई नॉलेज के लिए ये पेपर बहुत देना बच्चों को ज़रूरी है. और जिसमें देखा कि मोबाइल से, और जब जैसे हमारी प्रेसिडेंट ने कहा कि मोबाइल में देखा हुआ हम भूल जाते हैं, लेकिन पेपर का पढ़ा हुआ हम कभी नहीं भूलते. जैसे पहले जब लैंडलाइन का ज़माना था तो हम अब जब नंबर डायल करते थे तो किसी का भी नंबर हमें जल्द से जल्दी याद आ जाता था, डायल करते ही, नाम सोचते ही. लेकिन आज हमको नहीं आता है, हम उस मोबाइल में नंबर देखते हैं. तो मुझे ये फ़र्क इस पेपर से समझ में आएगा कि याद करने की शक्ति और याददाश्त तेज करने के लिए ये अखबार बच्चों को देना ज़रूरी था और हमने जो देने का संकल्प लिया है उसमें मैं आज बहुत खुश हूँ. इस पेपर में जो बच्चों के लिए चित्रकला भी दी है रंग भरने की, हाँ. उसके बारे में बताइए मैडम. नहीं, बच्चों में जो कला है वो आगे आके उभर के 100% उभर कर आएगी, क्योंकि हम नहीं जान पाते कि बच्चों में क्या कला है. जब उनके हाथ में पेंसिल आती है और वो पेंसिल से क्या रंग रूप देते हैं, उसी पे से समझ में आएगा कि ये कोई बच्चों को स्कूल के स्पोर्ट्स की इच्छा होगी, कोई को कलर की होगी, और हर चीज़ के लिए ये उपयोगी होगा. ये सोचकर ये पेपर बहुत ज़रूरी है और आज मैं बहुत खुश हूँ. ये तो हर स्कूल के, हर घर के बच्चों के लिए अपने पेरेंट्स ने लगाना चाहिए. देखिए, JCI ताप्ती के माध्यम से ये जो अध्यक्ष उपाध्यक्ष जो है वो सभी अच्छे काम कर रहे हैं. उनकी टीम ने भी बहुत अच्छा सराहनीय काम किया है. मैं सकाल की ओर से आपका शुक्रिया अदा करता हूँ. AVF आर्टिस्ट विजन फाउंडेशन, राजेंद्र जावड़े, सेवानिवृत्त कला शिक्षक, सेंटर रेलवे स्कूल भुसावल. धन्यवाद मैडम जी. हम भी सकाळ का बहुत धन्यवाद करते हैं कि बच्चों के लिए आपने इतना अच्छा एडिशन निकाला है. ऊन कडाक्याचं ऊन आहे, कारण काय मुलांसमोर जावडे सर बोलणार नाही असं होणारच नाही. मी कला शिक्षक सेंट्रल रेल्वेमधून 2020ला रिटायर झालो आहे मॅडम. आणि मला श्रीकांत सरांनी सांगितलं असं आहे, त्याच्यात कला पण आहे, चित्रकला पण. म्हटलं मी नक्की येणार. आणि हा जो मुलगा बोलला आता, त्याने इतकं सुंदर बोललं, त्याच्यासाठी मी 101 रुपये त्याला देणार आहे. आणि तुम्हाला याच्यातलं जे रंगवायचं आहे चित्र तुम्हाला, या अतिशय उत्कृष्ट रंगवणारा जो विद्यार्थी असेल सर, त्याच्यासाठी मी 500 रुपये देतो.
की त्याला तुम्ही रंग द्या, वॅक्स कलर द्या, सॉफ्ट कलरचे, आणि रंगवा. कारण मी जरी शाळेतून रिटायर झालो मॅडम, तरी मला मुलांमध्ये राहणं खूप आवडीचं आहे. मी माझ्या नातूशी मुलांप्रमाणेच राहतो, विद्यार्थ्यांप्रमाणे राहतो. 2 नातू आहे मला मॅडम. आणि कलेच्या क्षेत्रामध्ये बघा, पिकासो नावाचा एक मोठा आर्टिस्ट होऊन गेलेला आहे आपल्या जगातला. पिकासो सेज एव्हरी चाइल्ड इज ॲन आर्टिस्ट. इथे प्रत्येक कलावंत लपलेला आहे. जसं नासामध्ये जी मुलगी गेलेली आहे, तसे चित्रकार पण लपलेले आहे. एव्हरी चाइल्ड इज ॲन आर्टिस्ट बट हू रिमेन धिस, हे त्याचं म्हणणं आहे पिकासोचं. मी जास्त बोलत नाही, ऊन आहे. मला ही संधी दिली बोलण्याची JC क्लबने. JC क्लबमध्ये मी 89 सालात होतो मॅडम. मुकेश अग्रवालने मला कसं, मी बोलत नव्हतो मॅडम, मी अगदी शाही नेचरचा होता. पण 3 दिवसाचा कॅम्प आमचा एरोंडलला झाला आणि मुकेशने आयोजकाला सांगून ठेवलं होतं, हा इथे असा बसलेला मुलगा आहे, हा बोलत नाही, याला आपल्याला बोलतं करायचं आहे. पहिल्या दिवशी मला त्यांनी काय ट्रीटमेंट दिली काय माहिती. दुपारच्या सत्रामध्ये बोलवलं आणि म्हणे एक चिठ्ठी काढ आणि आरसा निघाला. तेव्हा आरशाबद्दल बोल म्हणे, तुला जे एवढं येईल. मी खरोखर 3 दिवसामध्ये एवढा बोलका झालो मॅडम. मग मुकेशने सांगितलं, जावळे आरसा आता तुम्ही केव्हाही कुठेही बोलू शकाल. हे JCचा फायदा आहे. बोलण्यासारखं खूप आहे मॅडम, पण सफिशियंट आहे.